काढलेला आठवतो ना? त्याच प्रकारे तो जो निधी आहे आम्ही काढून देणार आणि इथल्या युवांना रोजगार देणार. म्हणजे माझ्या कुठल्या आया बहिणींना ना कुठे जायची गरज लागणार नाही. आज लाडकी बहीण आहे ना, लाडकी बहीण आमची बहीण जी आहे बघा वरती, आदरणीय बहन कुमारी मायावतीजी, या देशाची जर खरी कोण लाडकी बहीण असेल ना ती आदरणीय बहन कुमारी मायावती. तिला अख्खा वर्ल्ड आहे ना, वर्ल्ड देश नाही तर विदेशामध्ये जगामध्ये त्याला आयरन लेडी म्हणून ओळखतात. आज आम्ही गर्वाने सांगतो आमच्या पार्टीचं नेतृत्व एक महिला करते आणि आज ही महिला उभी आहे डॉक्टर मंगला जाधव मॅडम. आम्ही पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू. आम्हाला कोणता कमीपणा नाहीये. तिथे बघतात ना सरपंच पदाचा जेव्हा सरपंच महिला बनतात त्यांचे नवरे कारभार झाला. इथे तसा कारभार नाही. मॅडम आम्हाला कामाला लावणार आहे आता सगळ्यांना, आम्हाला कामाला लावणार आहे सगळ्यांना. कारण की एका दिवसात त्या महिलेने अख्खा फॉर्म रेडी केला. इथे सगळ्यांच्या फॉर्म मध्ये त्रुटी आल्या पण आमच्या मॅडमच्या फॉर्म मध्ये त्रुटी आल्या नाहीत. एवढा पण आम्हाला त्रास झाला नाही. म्हणजे विचार करा किती सक्षम नेतृत्व आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे. एवढा सगळं पोट तिडकीने का बोलतो होते का? माझी आई तिथे बसली, हात वर कर, तिला तोंडावर विचारा. तिने मला समाजासाठी सोडलंय. तिला मी सांगितलंय समाजासाठी सोडलंय, मला सोडलंय ना, सोडलंय. ज्यावेळेस समाजावर कुठली वेळ येईल ना ते मरायला पण घाबरणार नाही आणि मारायला पण घाबरणार नाही. कारण की ही मुवमेंट जिवंत राहण्यासाठी आहे ना, बाबासाहेबांनी जो रथ दिलाय तो रथ आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आणि तो रथ पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला राजकीय सत्ता पाहिजे. आणि ती राजकीय सत्ता पाहिजे असल्यासाठी तो आम्हाला मतदानाची लोकशाहीच्या प्रोसेसमधून जावं लागणार आहे आणि ती तुम्ही आम्हाला निवडून देणार आहे. आम्हाला तुम हमें वोट दो, हम तुम्हें सब देंगे. जितना आपको नहीं मिला ना इस टाइम, जितने जेवढ्या लोकांनी तुमच्यावर अन्याय केलाय ना, सगळा म्हणजे जे सगळा निधी विधी जेवढा आलाय 5 वर्षामध्ये तुमचा काय विकास झालेला आहे तुमचा तुम्हालाच माहिती आहे. आज पण गॅस सिलेंडरचे भाव, भाजी मिरचीचे भाव हे सगळे तुम्ही बघता. मॅडमने तर सगळं सांगितलंय. आता मी फक्त एवढं लास्टच्या टप्प्यावर येतोय. 2 मिनिटं वोटिंग करताना बाबासाहेबांनी दिलेली जी कुर्बानी आहे ना आपल्या पोरांची, ती आठवा. आणि ज्या वेळेस तुमच्या समोर जो चेहरा येईल ना, जो हा चेहरा बहुजन समाज पार्टीने दिलाय. मॅडम जरा थोडं उभं राहा. मॅडम तुम्ही कधीच फ्लॅश मध्ये येत नाही. तुम्ही कधीच फ्लॅश मध्ये का आम्हाला तुम्हाला नेहमी सांगावं लागतं. पण तुम्हाला तुमचा तो स्वभावच नाहीये की पुढे येऊन आमचा कोणी फोटो काढा आणि फुकटचा पाया पडून घ्या किंवा काही. मॅडमला नाही जमत आमच्या. आम्हाला मॅडमला सांगावं लागतं मॅडम जरा थोडं पुढे या. तुम्हाला मॅडमला आमच्या काम करायला आवडतं, आमच्या मॅडमला रिझल्ट द्यायला आवडतं. त्यामुळे तुम्ही आज त्यांना निवडून द्यायचंय. एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो. लांबलेलं भाषण थांबवतो. खूप काय बोलावं असं वाटते पण मला पण आता 5 मिनिटं घेतलेले 7 मिनिटं झालेत. मी आता माझं भाषण थांबवतो कारण की मॅडमच्यासाठी आमचे शायर खैरे साहेब यांनी गाणं तयार केलेलं आहे. हे गाण्यासाठी तुम्ही थांबायचंय आणि त्यानंतरला आभार प्रदर्शन होणार आहे. त्यामुळेच मी माझं लांबलेलं भाषण, गाणं ऐकल्याशिवाय कोणी घरी जाऊ नका. आपल्याकडे टाइम आहे, 15 मिनिटाचा अजून टाइम आहे. आपण तेव्हा टायमामध्ये प्रचार बंद करणार. साहेब तुम्ही चार्ज घ्या. जय भीम, जय भारत, जय संविधान.